नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी आणखीन काही नवीन यूजफुल टिप्स घेऊन आलेली आहे। त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे सॉक्ससाठी आहे। कधी कधी काय होतं, कपड्यामध्ये हे सॉक्स मिक्स होऊन जातात आणि सकाळच्या घाईमध्ये जर आपल्याला ते पाहिजे असतील तर ते पटकन मिळत नाही। अशा वेळेस आपल्याला ते पटकन मिळण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे। त्यासाठी हे सॉक्स कशा पद्धतीने ऑर्गनाइज करायचे ते तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी आपण या पद्धतीने हे दोन्ही सॉक्स एकावरती एक ठेवायचे आहेत आणि वरची जी बाजू आहे ती या पद्धतीने वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि जी खालच्या बाजूची बाजू आहे ती आपण या पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे। असं गुंडाळून झाल्यानंतर या पद्धतीने दोन्ही सॉक्स गुंडाळून झाल्यानंतर याच्या आतमध्ये जो सॉक्स आहे तो न घेता बाहेरच्या बाजूचा जो सॉक्स आहे तो आपल्याला अशा पद्धतीने घेऊन तो उलटा करून घ्यायचा आहे। असा उलटा करून झाल्यानंतर तुम्ही आता बघू शकता हे दोन्ही सॉक्स या पद्धतीने आपण व्यवस्थित असे ऑर्गनाइज केलेले आहेत। अगदी एका जागेवरती हे दोन्ही सॉक्स आपल्याला आता पटकन मिळणार आहेत। त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आता आपण पुढची टिप बघूया। पुढची टिप ती म्हणजे नेल कटरसाठी आहे। ज्यावेळेस आपण नेल कटर नवीन घेऊन येतो त्यावेळेस अशा या नेल कटरला खूप छान धार असते, त्यामुळे पटकन नखं कट होतात। पण जुनं झाल्यानंतर नखं पटकन कट होत नाही, त्याची धार निघून जाते। अशा वेळेस या नेल कटरची जी धार गेलेली आहे ती परत आणण्यासाठी इथे आपण तारेच्या घासणीचा असा वापर करणार आहोत। ज्याप्रमाणे आपण नखं कट करतो त्याप्रमाणे आपल्याला ही तारेची घासणी अशी कट करून घ्यायची आहे। अशा पद्धतीचे बारीक बारीक तुकडे याचे आपल्याला कट करायचे आहे। असे तुकडे कट केल्यामुळे नेल कटरची जी गेलेली धार आहे आता पुन्हा आलेली आहे। आता याने तुम्हाला मी नख सुद्धा कट करून दाखवते। आता हे नख तुम्ही बघू शकता किती पटकन असं कट होत आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा नेल कटरची धार गेलेली असेल तर ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा। आता इथे मी एक रिकामा झालेला साबणाचा बॉक्स घेतलेला आहे। असा साबणाचा बॉक्स रिकामा झाला की तो आपण फेकून देतो, पण फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा ते आज बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे हा अगोदर कट करून घ्यायचा आहे। कट करण्यासाठी इथे मी आता कैचीचा वापर करणार आहे। अशा पद्धतीने वरचा भाग आपण या पद्धतीने कैचीने कट करून घ्यायचा आहे। असा हा बॉक्स कट करून झाल्यानंतर या बॉक्सला आपल्याला डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी आपण इथे आता एक कापड घेतलेलं आहे। असं एखादं डिझाईन असलेलं कापड तुम्हाला घ्यायचं आहे। आता आपण हे कापड या बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचं आहे। येथे तुम्हाला कापडाच्या ऐवजी जर क्राफ्ट पेपर लावायचा असेल किंवा गिफ्ट पेपर लावायचा असेल तरी तुम्ही लावू शकता। आता या बॉक्सला कापड आपण व्यवस्थित असं बाहेरून लावून घेतलेलं आहे। लावून झाल्यानंतर याला आणखीन थोडंसं डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी येथे मी क्राफ्टिंग टेप घेतलेला आहे। हा टेप आपण या बॉक्सच्या वरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे। तुम्हाला खालच्या बाजूला जरी लावायचं असेल तरी लावू शकता। आता इथे मी ग्रीन कलरचा स्केच पेन घेऊन या पद्धतीने याच्यावरती जे पानांची डिझाईन आहे आणखीन थोडीशी डार्क करून घेत आहे। आता या बॉक्सवरची डिझाईन तुम्ही बघू शकता किती छान दिसायला लागलेली आहे। आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा ते बघूया। आता मी कलरफुल स्केच पेन घेतले, तर हे स्केच पेन आपण आता या बॉक्समध्ये ठेवणार आहोत। अशा पद्धतीने याचा आपण एक पेन स्टँड तयार केलेला आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये दुसरं काही ठेवायचं असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। असा साबणाच्या बॉक्सचा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा। आता आपली पुढची टिप ती म्हणजे लसूण सोलण्यासाठी आहे। ज्यावेळेस आपल्याला कुठल्या भाजीसाठी सकाळच्या घाईमध्ये लसूण पटकन सोलायचा असतो त्यावेळेस आपण या पद्धतीने जर नखाने सोलण्याचा प्रयत्न केला तर तो पटकन सोलला जात नाही। या लसणाच्या पाकळीवरती जो असा कडक भाग असतो तो आपण जर नखाने काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे आपलं नख सुद्धा तुटतं आणि नखामध्ये जळजळ सुद्धा होते। अशा वेळेस आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे, जेणेकरून आपण लसूण सहज आणि पटापट सोलू शकतो। त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा ते आता आपण बघूया। त्यासाठी मी अशा प्रकारचा एक पिलर घेतलाय, तर हा पिलर आपण कशा प्रकारे लसूण सोलण्यासाठी वापरायचा ते बघायचं आहे। याच्या ज्या दात्र्या आहेत त्याच्या मदतीने हा लसूण आपण सोलायचा आहे। या पिलरच्या दात्र्यांच्या साह्याने आपण कितीही लसूण असला तर तो पटापट सोलू शकतो। आता हा लसूण तुम्हाला मी सोलून दाखवते। अगोदर जो कडक भाग असतो तो आपण या पद्धतीने या दात्र्यांच्या बाजूने काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हा लसूण आपण पटापट सहज सोलू शकतो। अशा पद्धतीने इथे मी हा लसूण किती पटापट सोलत आहे ते बघा। आता मी 2 पाकळ्या एकदम घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा किती पटकन सोललेल्या आहेत ते बघा। लसूण सोलण्यासाठी पिलरचा असा वापर करण्याची ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। मिक्सरच्या भांड्याची टिप बघणार आहोत। ज्यावेळेस आपण रोजच्या वापरामध्ये मिक्सरच्या या भांड्याचा वापर करत असतो त्यावेळेस आतून आणि बाहेरून तर ते व्यवस्थित आपण धुतच असतो, पण खालच्या बाजूने आपण हे व्यवस्थित धुवत नाही। तर ते आठवड्यातून एकदा तरी आपण या पद्धतीने या झाकणाची रिंग आणि हे मिक्सरच्या भांड्याचा खालचा जो भाग आहे ते आपण काढून या पद्धतीने व्यवस्थित धुतलं पाहिजे। तुम्ही येथे बघू शकता ही रिंग काढल्यानंतर या रिंगच्या खाली किती घाण झालेली आहे ते बघा। त्यासाठी हे मिक्सरचं भांडं आपण आठवड्यातून एकदा तरी या पद्धतीने व्यवस्थित असं स्वच्छ करून घेतलं पाहिजे। हे मिक्सरचं भांडं स्वच्छ करण्यासाठी इथे मी कोलगेटचा वापर करत आहे। आता याच्यातली थोडीशी पेस्ट आपण या पद्धतीने या डिशमध्ये काढून घेऊया।
पेस्ट घेऊन याच्यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। लिंबाचा रस घालून झाला की हे दोन्ही आता आपण टूथब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे दोन्ही मिक्स करून झाले की याच्यामध्ये आता मी थोडासा बेकिंग सोडा घालत आहे। बेकिंग सोडा घालूनही आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये आता थोडंसं पाणी सुद्धा घालत आहे, अगदी चमच्याभर पाणी घालायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाले की हे जे तयार करून घेतलेलं सोल्युशन आहे ते आपण या मिक्सरच्या भांड्याला आणि या रबरला या पद्धतीने लावून घ्यायचं आहे। सर्व बाजूने या पद्धतीने हे मी लावून घेत आहे। लावून झाले की आता आपल्याला हे असेच 5 ते 10 मिनिटे ठेवायचं आहे। त्याच्यानंतर ते आपल्याला घासायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत। आता हे आपल्याला घासून घ्यायचं आहे। अगोदर येथे मी हा रबर घासून घेत आहे। अशा प्रकारे येथे हा रबर घासण्यासाठी तुम्ही टूथब्रशचाच वापर करा, त्याच्यामुळे खूप पटकन स्वच्छ होते। अशा प्रकारे या जुन्या खराब झालेल्या टूथब्रशचा वापर आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ करण्यासाठी करत आहोत। अशा प्रकारे हे मिक्सरचं भांडं खालच्या बाजूने घासून घेतलेलं आहे, तसेच झाकण आणि त्याचा रबरही घासून घेतलेला आहे। आता हे तुम्हाला धुवून दाखवते किती स्वच्छ झालेलं आहे ते बघा। जो काही काळपटपणा रबरला तसेच झाकणाला आणि मिक्सरच्या भांड्याला खालच्या बाजूने आलेला होता तो आपण इथे घासून घेतलेला आहे। आता हे मिक्सरचं भांडं तुम्हाला मी दाखवते किती स्वच्छ झालेलं आहे ते बघा। आता हा रबर तुम्ही बघू शकता अगोदर किती काळपट झालेला होता, तसे त्याच्यामध्ये घाण सुद्धा खूप अडकलेली होती। हे झाकण सुद्धा बघू शकता किती काळपट झालेलं होतं आणि हे मिक्सरचं भांडं खालून सुद्धा किती खराब झालेलं होतं। त्याच्यातील जो काही काळपटपणा होता तो सर्व निघालेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला आणखीन स्वच्छ करायचं असेल तर तुम्ही इथे अगरबत्तीच्या काडीने सुद्धा हे स्वच्छ करू शकता। अशा पद्धतीने हे मिक्सरचं भांडं तुम्ही आठवड्यातून एकदा तरी नक्कीच स्वच्छ करा। टीप आहे ती म्हणजे हिरव्या मिरच्यांसाठी आहे। या हिरव्या मिरच्या आपण कशा प्रकारे स्टोअर करायच्या आहेत ते बघणार आहोत। या मिरच्या स्टोअर करण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघणार आहोत। येथे या मिरच्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खराब झालेल्या असतात, त्या आपण बाजूला काढून घ्यायच्या आहेत। या मिरच्या मी अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता या मिरचीचे आपण देठ काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिरचीचे देठ काढल्यामुळे मिरची जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते। त्यामुळे नेहमी मिरची अशा प्रकारे बाजारातून आणल्यानंतर त्याचे देठ काढून नंतरच ती स्टोअर करावी, खूप जास्तीत जास्त दिवस ती टिकते। सर्व मिरच्यांचे आपण देठ इथे काढून घेत आहोत आणि खराब मिरच्या ही बाजूला काढायच्या आहेत। सर्व मिरच्यांची देठ इथे काढून झालेली आहेत। अशा प्रकारे मिरच्या तुम्ही नक्की स्टोअर करा। आता या मिरच्या आपण कशामध्ये स्टोअर करायच्या आहे ते बघूया। आता या मिरच्या स्टोअर करण्यासाठी येथे मी एक काचेची भरणी घेतलेली आहे। काचेच्या भरणीमध्ये आपण या मिरच्या स्टोअर करायच्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला एक टिश्यू पेपर घालायचा आहे। त्यासाठी येथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे। टिश्यू पेपर घातल्यामुळे मिरचीला जो काही ओलसरपणा येणार आहे तो निघून जाणार आहे। त्यामुळे नेहमी अशा प्रकारे मिरच्या स्टोअर करत असताना त्याच्या खाली अशा प्रकारे टिश्यू पेपर घालावा। सर्व मिरच्या आपण आता भरणीमध्ये भरून घेऊया। अशा प्रकारे येथे मी सर्व मिरच्या भरणीमध्ये भरून घेतलेल्या आहेत। अगदी पटापट येथे सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत। आता या भरणीला आपण वरून झाकण लावून घेऊया। अशा प्रकारे मिरचीचे देठ काढून ती काचेच्या भरणीत भरून आपण ती फ्रीजमध्ये स्टोअर करावी। त्यामुळे ती अगदी 15 ते 20 दिवस जशीच्या तशी टिकते। त्यामुळे ही ट्रिक तुम्ही मिरची स्टोअर करण्यासाठी नक्की ट्राय करून बघा।